नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अबोली मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता अबोली ही दीपशिखाबरोबर बोलत असते आणि बघता बघता आता दीपशिखाने अबोलीवरती बंदूक रोखलेली असते। अबोली ही दीपशिखाला सांगत असते, दीपशिखा हे बघ, असा वेडेपणा करू नकोस, बंदूक खाली घे, ऐक माझं। पण दीपशिखा काही ऐकायला तयार नसते। उलट ती अबोलीला म्हणत असते की आता तुला कोण वाचवणार, मी तुला संपवून टाकणार। आतापर्यंत तो अंकुश प्रत्येक वेळेस तुला वाचवायचा, पण आता तो तुला वाचवायला नाही आहे, मग कोण येणार तुझ्या मदतीला। त्याबरोबर अचानक कोणीतरी दीपशिखाच्या हातावरती काहीतरी फेकून मारतं। त्याबरोबर दीपशिखाच्या हातातली बंदूक जाऊन खाली पडते आणि तिथे येऊन अंकुश उभा राहतो। आता अंकुशला बघून दीपशिखाला खूप मोठा धक्काच बसतो, कारण एवढे दिवस आता दीपशिखाला वाटत असतं की अंकुश हा मेलेला आहे आणि आता अबोलीनेच त्याला स्वतःहून मारलेला आहे। पण आता अंकुश समोर येऊन उभा राहिल्यावर दीपशिखाला आश्चर्य वाटतं। अबोली दीपशिखाला म्हणत असते, काय झालं, अंकुश सरांना जिवंत बघून आश्चर्याचा धक्का बसला का? अगं दीपशिखा, पण तू ही गोष्ट कशी काय विसरलीस की जी अबोली अंकुश सरांवरती एवढं जीवापाड प्रेम करते, ती अबोली अंकुश सरांना मारून टाकेल म्हणून? हे बघ, आम्ही दोघंजणं एकमेकाबरोबर बोलू जरी शकत नसलो ना, तरीसुद्धा आम्ही कोड लँग्वेजमध्ये एकमेकाबरोबर बोलत होतो आणि ही गोष्ट तुला कळत नव्हती, समजलं? आणि मग अबोली ही अंकुशला सांगायला लागते, अंकुश सर, ह्या मुलीने आपल्या बसलेल्या टेबलाखाली हे लावलं होतं माईक, आणि त्यामुळे मला तुम्हाला काहीही सांगता येत नव्हतं, पण म्हणून मग मी तुम्हाला कोड लँग्वेजमध्ये सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला। अबोली दीपशिखाला सांगत असते, काय आहे ना दीपशिखा, आम्ही ठरवलं आहे की ज्यावेळेस आम्ही अडचणीत असू किंवा आमच्यासमोर अशी कोणी व्यक्ती असेल जिच्यासमोर आम्हाला जी घटना आहे ती बोलून दाखवायची नसेल, तेव्हा आम्ही कोड लँग्वेजमध्ये बोलतो। तर आता अंकुशसुद्धा म्हणत असतो, अबोली, मला ही गोष्ट जाणवली होती की तुला मला काहीतरी सांगायचं आहे, पण तुला काय सांगायचं आहे हे मला देखील कळत नव्हतं, म्हणून मग शेवटी कंटाळून मी ठरवलं की आता मीच तुला विचारतो। आणि मी तुला विचारलं की काय झालं अबोली, तुला मला काही सांगायचं आहे का? त्यावेळेस सतत तू तुझ्या फोनकडे बघत होतीस आणि मग माझ्या लक्षात आलं कदाचित अबोलीवरती कोणीतरी वॉच ठेवून आहे आणि म्हणून अबोली सारखं तिच्या मोबाईलकडे बघते, मोबाईलवरून तिला कोणीतरी ऑपरेट करतंय, तिने काय करायचं काय नाही हे सांगतंय। आणि मग हा संशय मला आल्यावर मी ठरवलं की आता अबोलीला काय सांगायचं आहे ते मी स्वतःच ओळखेन। त्यात मग तू मला म्हणालीस की तुला पौर्णिमाने आपल्या घरी आणलेलं आवळ्याचं आचार खूप आवडलं होतं आणि तेच आचार सखी आणि रमालासुद्धा आवडतं, आणि ज्यावेळेस तू सखीचं आणि रमाचं नाव घेतलंस त्यावेळेस माझ्या लक्षात नक्कीच ही गोष्ट आली की सखी आणि रमाबरोबर काहीतरी घरी गडबड होऊ शकते। मग मी आचार ऑर्डर करायच्या बहाण्याने बाहेर आलो आणि क्रिशला कॉल केला आणि क्रिशला सांगितलं की क्रिश, तू सध्या घरी जा, घरी काहीतरी गडबड सुरू होईल असं मला वाटतंय। अबोलीला मला काहीतरी सांगायचं आहे, ती मला हिंट देण्याचा प्रयत्न करते, पण तिला बोलता येत नाही आहे, कारण इथे कोणीतरी तिच्यावर वॉच ठेवला आहे असं मला वाटतं। त्याबरोबर क्रिश म्हणत असतो, अहो सर, पण हे कसं शक्य आहे, अबोली तर तिथे तुमच्याबरोबरच आहे ना? मग त्यावर अंकुश त्याला म्हणाला होता की अरे अबोली इथे माझ्याबरोबरच आहे, पण कोणीतरी तिच्यावरती तिच्याच मोबाईलवरून वॉच ठेवला आहे असा मला अंदाज आहे। त्यानंतर आता अंकुश हा अबोली आणि दीपशिखाला सगळं सांगत असताना दीपशिखा ही तिच्या हाताजवळ जी काठी असते त्या काठीच्या सहाय्याने हळूहळू तिच्याकडे बंदूक सरकावून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण अबोली आणि अंकुश या दोघांचंही या गोष्टीकडे लक्ष नसतं। अंकुश हा म्हणत असतो, दीपशिखा, मग जसं मी सांगितलं तसंच क्रिशने केलं। क्रिश घरी गेला, मी तिथे येऊन बसलो आणि तिथे येण्या अगोदरच मी पाहिलं होतं की अबोली माझ्या सूपमध्ये काहीतरी मिसळते, अर्थात तिथे नाईलाजाने करत होती हे तिच्या चेहऱ्यावरती दिसत होतं। मी तिथे येऊन टेबलावर बसलो आणि तुझ्यासमोर ते सूप प्यायलो, पण मी ते सूप गिळलं नव्हतं आणि मग मी उगाचच मला चक्कर येण्याचं, बेशुद्ध होण्याचं नाटक केलं। त्याबरोबर रेस्टॉरंटमधल्या काही लोकांनी मला तिकडनं बाहेर नेलं आणि खरा खेळ सुरू झाला मला तिकडनं बाहेर नेल्याच्या नंतर। मग मला क्रिशने कॉल करून सांगितलं की घरामध्ये एक माणूस शिरलाय आणि त्याने रमाला तोंड बांधून खाली पाडलंय आणि
सखीसुद्धा तिथे आहे आणि तिला खूप भीती वाटते. त्याबरोबर हे सगळं ऐकल्याच्यानंतर मग मी क्रिशला आता तू काहीतरी कर असं सांगितल्यावर क्रिशने सांगितलं की दाराला कडी आतमधून आहे म्हणून मला काही करता नाही येत आहे. त्यावेळेस मी त्याला एक प्लॅन सांगितला आणि क्रिश अगदी मी सांगितलेल्या माझ्या प्लॅनप्रमाणे चालला. आता अंकुशने त्याला प्लॅन सांगितला होता की मनवाला अलगद सांग लाईट बंद कर आणि जशीच मनवा लाईट बंद करेल तसा तो माणूस लाईट्स अचानक का गेल्या हे बघण्यासाठी बाहेर येईल आणि तो बाहेर आला की तुम्ही त्याच्या डोक्यात काहीतरी मारा आणि मग तो बेशुद्ध झाला की तिकडनं आतमध्ये जा. आता प्लॅनप्रमाणे मनवा त्याच्या डोक्यात मारते, तो माणूस बेशुद्ध होतो आणि त्याच्या हातातली सखी पटकन मनवापाशी येते आणि मनवाला मिठी मारते. त्यानंतर आता हे सगळं ऐकून दीपशिखाला मात्र खूप जास्त राग येत असतो. तर अबोली ही पुढे दीपशिखाला सांगत असते, दीपशिका काय आहे ना, आम्ही दोघं एकमेकांची साथ कायम देतो. अंकुश सर तुम्हाला माहिती आहे का, मला तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं, मग मी तुम्हाला फोनवरून सांगता यावं यासाठी वॉशरूममध्ये गेले होते. तिथे एक बाई होती, मी तिच्याकडे तिचा मोबाईल मागितला पण त्यावेळेस तिचा मोबाईल तिच्याजवळ नव्हता. त्यामुळे ती मला म्हणाली की माझा मोबाईल सध्या माझ्याजवळ नाही आहे, तू इथंच थांब, मी तुला मोबाईल आणून देते. ती बाई मोबाईल घेण्यासाठी म्हणून खाली आली पण नंतर तिथे मला बाथरूममध्ये एक माईक सापडला आणि मग माझ्या लक्षात आलं की दीपशिखाने बाथरूममध्ये माईक ठेवला, याचा अर्थ दीपशिखाला आपलं बोलणं हे ऐकू गेलेलं आहे. आणि थोड्या वेळाने खाली येऊन बघते तर काय, ती बाई एक ज्यूस प्यायली आणि आपोआप तिचा जीव गेला. म्हणजे मला हे कळलं की हे सगळंसुद्धा दीपशिखानेच केलं होतं. आता अंकुश अबोली दोघंजणं मिळून दीपशिखासमोर तिच्या सगळ्या गुन्ह्यांचा पाढा वाचत असतात. अबोली ही दीपशिखाला म्हणत असते, दीपशिखा आतापर्यंत तू खूप गुन्हे केलेस पण आता नाही, आता तुला कायद्याच्या कचाट्यातून कोणी सोडवू शकत नाही. अंकुशसुद्धा तिला म्हणत असतो, दीपशिखा आत्तापर्यंत तू खूप चुका केल्यास पण आता नाही, आता तू सरेंडर हो तरच आणि तरच तुझा काहीतरी फायदा होईल. आणि मग तो अबोलीच्या हातामध्ये एक पॅकेट आणून देतो. अबोली ते पॅकेट उघडते आणि त्यामधून मोबाईल काढते आणि दीपशिखाला तो मोबाईल दाखवत म्हणत असते, दीपशिखा हे बघ, या मोबाईलमध्ये तू स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचं रेकॉर्ड आहे. त्यामुळे आता तुला कायद्याच्या तावडीतून कोणी नाही वाचवू शकणार, आता तू अडकणार दीपशिखा. त्यानंतर आता मात्र इथे दीपशिखा ही डायरेक्ट तिथली बंदूक जी असते ती हातामध्ये घेते आणि अंकुश अबोलीवरती उगारते. अंकुश दीपशिखाला सांगत असतो, हे बघ दीपशिका, उगाचच्या उगाच वेडेपणा करू नकोस, ती बंदूक खाली टाक. दीपशिका ऐक माझं, बंदूक खाली टाक. दीपशिका अंकुशचं काहीच ऐकत नसते. अंकुश दीपशिकाला सांगत असतो की हे बघ दीपशिका, उगाच पुन्हा कायदा हातात घेऊ नको, पुन्हा तुझ्या हातून गुन्हा घडेल, त्यापेक्षा बंदूक खाली टाक. दीपशिका ही अंकुश माझ्यापासून लांब राहा असं म्हणत बाहेर पळत येते. आता पळता पळता तिचा पाय अडकतो आणि ती खाली कोसळते. त्याबरोबर लगेचच आता अंकुश आणि अबोलीसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. ते दोघं दीपशिकाला म्हणत असतात की दीपशिका कायदा हातात घेऊ नकोस, ऐक आमचं. दीपशिका ऐक, पण दीपशिका ही त्यांचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. दीपशिका म्हणत असते की नाही, मी आता तुम्हाला दोघांनाही संपवणार, आणखीन एक गुन्हा माझ्या गुन्ह्यांमध्ये ॲड होणार. इतके दिवसांपासून मी पोलिसाच्या वर्दीमध्ये एवढ्या गुन्हा करत आहे पण ते कोणालाही कळलं नव्हतं, पण ते तुम्हाला कळलं आहे, त्यामुळे आता मी तुम्हालासुद्धा जिवंत सोडणार नाही. खरे हुशार तर तुम्ही नाही मी आहात. मला एवढे सगळे गुन्हे करून आजपर्यंत कोणीही पकडू शकलं नव्हतं आणि आताही कोणीही पकडणार नाही. मी नाही सोडणार तुम्हाला. हो, मीच मारलं शुभांगीला. शुभांगी माझी बहीण होती, तिच्या आडून मीच खून केलेत लोकांचे. त्या जजच्या मुलीलासुद्धा मीच मारलं होतं आणि दुसऱ्या त्या मुलींनासुद्धा मीच मारलं होतं. अंकुश म्हणत असतो, तू त्यांच्या लग्नांच्या दिवशी त्यांचा खून केलास आणि त्यांच्या डोळ्यातली त्यांची सुखी आयुष्याची स्वप्न मोडलीस. आता आणखीन गुन्हा करू नकोस. हे बघ, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर आणि सरेंडर हो. अबोलीसुद्धा तिला हेच सांगत असते की पोलिसांच्या ताब्यात स्वतःला देऊन टाक. त्याबरोबर आता लगेचच इकडे दीपशिका ही अबोलीलाच उल्लीस धरते आणि म्हणते, आता नाही सोडणार मी तुम्हाला. आता माझ्या गुन्ह्यांमध्ये आणखीन एक गुन्हा ॲड होऊ देत, तो म्हणजे ह्या अबोलीला आणि तुमच्या बाळाला मारल्याचा. मी नाही सोडणार तुम्हाला. त्याबरोबर इकडे अबोली म्हणत असते, हे बघ, उगाचच्या उगाच दीपशिका असं करू नकोस, सोड मला दीपशिका, सोड. त्याबरोबर दीपशिका म्हणत असते, काय म्हणालीस, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर. स्वाधीन तर मी करणारच आहे, पण मला पोलिसांच्या ताब्यात नाही, तर तुला देवाच्या स्वाधीन.
वरती पाठवणार आहे मी तुला वरती. आता अबोली इकडे तिला सांगत असते की हे बघ असं काहीतरी वेड्यासारखं वागू नकोस. अंकुशसुद्धा आता दीपशिखाला सांगत असतो, हे बघ दीपशिका, उगाचच्या उगाच काहीही बरळू नकोस. याद राख, जर माझ्या बायकोला आणि आमच्या बाळाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. सोड, उगाचच्या उगाच तू हे सगळं करू नकोस, पुन्हा नवीन गुन्हा करू नकोस. आम्ही कायद्याच्या मदतीने तुझी शिक्षा कमी होईल यासाठी प्रयत्न करू, पण तू आणखी नवीन गुन्हा करू नकोस. तू अबोलीला सोड. दीपशिका ऐक माझं, अबोलीला सोड. पण दीपशिका अंकुशचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. इकडे अबोली तिला सांगत असते की दीपशिका हे बघ असा वेडेपणा करू नकोस, सोड मला, सोड दीपशिका. पण दीपशिका अबोलीचं सुद्धा काही ऐकत नसते. मग आता इकडे दीपशिका आणखीन उलट सांगत असते की मी अबोलीला जिवंत नाहीच सोडणार, मी तिला मारून टाकणार. मग आता अंकुशचा नाईलाज होतो. अंकुश हा संधीची वाट बघत असतो. आता दीपशिकाचं पूर्ण लक्ष हे अंकुशबरोबर आणि अबोलीबरोबर बोलण्यामध्ये गुंतलेलं असतं. या गोष्टीचा अंदाज येताच अंकुश हा पटकन अबोलीला दीपशिकाच्या हातातून खेचून स्वतःच्या बाजूने घेतो आणि जोरात ओरडतो, अबोली. त्याबरोबर इकडे आता दीपशिकाच्या हातात मात्र बंदूक असतेच. दीपशिका ही आता अबोलीवरती गोळी झाडण्यासाठी नेम धरते आणि आता ती अबोलीवरती गोळी झाडणार देखील असते, पण नेमकामध्ये अंकुश आलेला असतो आणि ती गोळी अबोलीऐवजी अंकुशच्या दंडाला लागलेली असते. आता गोळी अंकुशला लागल्याबरोबर दीपशिकाच्या हातातली बंदूक खाली पडते. दीपशिका ही घाबरलेली असते जरा. त्याबरोबर अंकुश हा खाली कोसळतो आणि बघता बघता अंकुशचे डोळे बंद होतात आणि अंकुश हा बेशुद्ध झालेला असतो. आता अंकुश हा बेशुद्ध झाल्याबरोबर इकडे अबोली ही घाबरते आणि खूप जोरात ओरडते, अंकुश सर. त्याबरोबर मात्र इकडे लगेचच अबोली आणि दीपशिखा दोघींचीही नजर सोबतच त्या बंदुकीवरती पडते. आता नजर बंदुकीवर पडल्यावर दीपशिका ही बंदूक उचलण्यासाठी पुढे सरसावते, अबोली देखील बंदूक उचलण्यासाठी पुढे सरसावते. पण यावेळेस अबोली जिंकते आणि दीपशिखा ही हरते. अबोली बंदूक उचलते आणि थेट दीपशिकावरती गोळी चालवते. त्याबरोबर आता दीपशिका ही खाली कोसळलेली असते. दीपशिकाच्या छातीत अबोलीने गोळी मारलेली असते. दीपशिका ही बघता बघता काही क्षणांमध्ये खाली कोसळते आणि तिथे धारातीर्थ पडलेली असते. आता मात्र इथे दीपशिखाने सुद्धा डोळे मिटलेले असतात आणि ती काहीही हालचाल करत नसते किंवा काहीच बोलत देखील नसते. आता दीपशिका खाली पडल्यानंतर अबोली पटकन येते आणि अंकुशजवळ बसते आणि अंकुश सर असं म्हणायला लागते. पण अंकुश हा बेशुद्ध झालेला असतो. त्यामुळे अबोलीने मारलेल्या हाका या अंकुशपर्यंत पोहोचत नसतात. अबोली खूप जास्त घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता आपण काय करावं. ती अंकुशला सतत हाका मारते, अंकुश सर उठा ना, अंकुश सर उठा, अंकुश सर. त्याबरोबर आता मात्र हळूहळू अंकुशचे थोडे थोडे डोळे उघडायला लागतात आणि अंकुश हा डोळे उघडतो. त्याबरोबर आता मात्र अबोलीच्या जीवात थोडाफार जीव हा आलेला असतो. त्यानंतर आता अबोली आणि अंकुश हे दोघंही घरी आलेले असतात. चाळीतली सगळी लोकं, त्याचबरोबर आता पत्रकार, मीडियासुद्धा तिथे आलेले असतात आणि आता पत्रकार हे अबोलीला विचारत असतात, अबोली मॅडम, तुमच्या ह्या यशाबद्दल काय मत आहे आणि तुम्हाला कोणी कोणी साथ दिली आहे, अंकुश सरांबद्दल तुम्ही काय सांगाल. त्यावर अबोली म्हणत असते, अंकुश सरांबद्दल मी काय सांगणार, प्रत्येक वेळेस त्यांनी माझी प्रत्येक केसमध्ये मदत केलेली आहे. आजच्याच नाही तर या आधीच्यासुद्धा बऱ्याच केसमध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि फक्त अंकुश सरच नाही तर माझी सासू यांनीसुद्धा मला खूप मदत केलेली आहे. त्यांनी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून मला साथच दिली आहे. आणि माझी नणंद, त्याबरोबर आता इथे नणंद म्हणल्याबरोबर मनवाला वाटतं की आता वहिनी माझं नाव घेईल. पण अबोली ही मनवाचं नाव न घेता राघूचं नाव घेते आणि म्हणत असते, माझी नणंद राघू हिनेसुद्धा मला माझ्या वकिलीच्या अभ्यासाच्या काळामध्ये खूप मदत केली. तिने माझी उत्तम पद्धतीने साथ दिली. आता अबोलीने इथे राघूचं नाव घेतल्यावर मनवाला थोडं वाईट वाटलेलं असतं. मनवा खोलीमध्ये येऊन एकटीच रडत बसलेली असते. त्या ठिकाणी क्रिश येतो आणि क्रिश मनवाला विचारतो, मनवा काय झालं, तू अचानक इथे येऊन का बसलीस आणि तू का रडतीयस. त्यावर मनवा ही आता क्रिशला सांगत असते, क्रिश, आजपर्यंत मी वहिनीसाठी प्रत्येक गोष्ट केली, सगळं केलं रे मी तिच्यासाठी. तिला तिच्या प्रत्येक केसमध्ये मदतसुद्धा केली, पण तरीसुद्धा वहिनीला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आज तिने बोलताना माझं नाव नाही घेतलं, आज तिने फक्त राघूचं नाव घेतलं. आता इथे बिचाऱ्या मनवाला वाईट वाटलेलं असतं आणि अर्थात कोणालाही वाईट वाटेलच की. तर आता हे सगळं काही बोलणं हे अबोलीने ऐकलेलं असतं आणि अबोली ह्या सगळ्या बोलण्यावरती विचार करते. त्याबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं, अबोलीने खरोखर राघूचं नाव घेऊन योग्य केलं होतं का. कारण आता जरी राघू कशीही वागत असली तरीसुद्धा या अगोदर
काळामध्ये राघूनेच अबोलीला खूप मदत केली होती. अंकुश, रमा, घरातले इतर सदस्य ज्यावेळेस अबोलीबरोबर बोलत नव्हते, चांगले वागत नव्हते, त्यावेळेस राघू ही अबोलीबरोबर बोलायची, चांगलं बोलायची. त्यामुळे आताही अबोलीला तिच्या उपकाराची जाण आहे आणि म्हणूनच अबोली ही आता तिचं नाव घेते असं आम्हाला तरी वाटतं. पण प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहेच की. त्यामुळे तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा की अबोलीने राघूचं नाव घेऊन योग्य केलं की तिथे तिने मनवाचं नाव घ्यायला हवं होतं. कारण मनवा जेव्हापासून घरी आली आहे तेव्हापासून थोडे दिवस सुरुवातीचे ती वाईट वागली, पण नंतर ती जेव्हापासून बदलली आहे तेव्हापासून फक्त आणि फक्त तिने अबोलीबद्दल आणि अंकुशबद्दल चांगलाच विचार केला आहे आणि त्यांच्या भल्याच्याच गोष्टींसाठी कायम प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला व्हिडिओ इथेच संपवूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.